तर काल आपण 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाने कृष्णाने त्याचे वैश्विक स्वरूप दाखवण्याची विनंती केली होती. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या वैश्विक रूपाचे वर्णन करतात. अर्जुनाने अर्जुनाचे वैश्विक स्वरूपाचे दर्शन, अर्जुनाच्या वैश्विक स्वरूपाचा अनुभव, कृष्णाचे उत्तर, अर्जुनाची प्रार्थना आणि कृष्णाला पाहण्यासाठी शुद्ध भक्ती आवश्यक होती, असा आपण काल अभ्यास केला. तर आता आपण आज 12व्या अध्यायामध्ये काय अभ्यास करणार आहोत? तर अव्यक्त निर्विशेष ब्रह्मावर भक्तीचे प्रगतिशील टप्पे आणि कृष्णाला प्रिय असलेले गुण हे आपण कारण हा सगळ्यात लहान जो अध्याय आहे तो हा 12वा अध्याय आहे. फक्त त्याच्यामध्ये 20 श्लोक आहे. तर आता अर्जुनने प्रश्न केला की एवं सतत युक्ता ये भक्तास्ताव परिपासते ये चाप्यक्षरम व्यक्तम तेषम के योग वित्तमः. अर्जुनने विचारले, कोणते अधिक परिपूर्ण मानले जाते, जे तुमच्या भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहेत किंवा जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात ते अव्यक्त आहे. तर आपण गेल्या 5 दिवसापासून आपण भक्ती योगचा अभ्यास करतो. तर भक्ती योग मध्ये आपण भगवान श्रीकृष्णाची कशी भक्ती करायची त्याच्यावरती आपण अभ्यास केलेला आहे. आणि आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पण अभ्यास केला होता की भगवंत कोण आहे, तिकडे कसं पोहोचायचं त्याच्यासाठी आपण 3 टप्पे बघितले होते. तर त्याला ब्रह्म, नंतर परमात्मा आणि शेवटची भगवान. भगवान जे षड परिपूर्ण आहे. तर ब्रह्मा म्हणजे काय, तर ब्रह्म एक ज्योती आहे, जे भगवंता शरीरातली जे तेज आहे त्यांनी काही लोक उपासना करतात. तर आता अर्जुनाने प्रश्न केला की इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की जे अ, अ, ब्रह्माची पूजा करतात, जी अव्यक्त आहे, ती चांगली आहे की जी आपण श्याम सुंदर मुरली मनोहर, जे आपण द्विभुज, कारण भगवंत अवतीर्ण झाले होते तेव्हा काल आपण अभ्यास केला होता की ते मनुष्य स्वरूपामध्ये आले होते म्हणून आपण ती परिपूर्ण भगवान म्हणून तर आपण स्वीकार करतात. तर इथे हा प्रश्न का अर्जुनाला पडला, कारण आपण भौतिक जगामध्ये राहतो तेव्हा आपण हे तुम्हाला माहित आहे की आता 1-2 महिन्यानंतर आपल्या घरी गणपतीची वगैरे पूजा होणार आहे. तर भगवंत आपण गणपतीच्या जेव्हा, तर आपण ते मूर्ती घेऊन येतात. मूर्तीची आपण पूजा अर्चना करतात. पण ज्यांच्या घरी मूर्ती वगैरे नसतात तर ते त्यांच्याकडे ते ते काय करत नाही. परंतु जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती, तर काय आपण खूप त्याची तयारी करतात. आपण मूर्ती जी आणायची असते ती बुकिंग करतात. घरामध्ये आपण साफसफाई करतात, कलर काम वगैरे करून घेतात. नंतर आपण वेगवेगळ्या लाइटिंग करतात. त्याच्यासाठी टेबल वगैरे आणतात. वेगवेगळ्या फळा, नंतर जे पूजामध्ये जे काही सर्व लागतात ते करतात. परंतु ज्यांच्या घरी गणपती नसतात त्यांना हे सर्व करायची गरज नसते. म्हणून हे जे ब्रह्माची जी पूजा करतात, जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात, ते त्यांचं काय, त्यांना पूजा वगैरे करायची नसते भगवंताची. त्यांना भगवंताकडे जायचे आहे पण त्यांना भगवंताची पूजा करायची नाही. म्हणून ते ते म्हणतात की आम्ही फक्त ब्रह्माची ज्योती आहे त्याचीच पूजा करू. तर आता अर्जुनाने प्रश्न केला, ती कुठली चांगली आहे, अव्यक्त ब्रह्माची पूजा की जी भक्ती सेवेत योग्यरित्या व्यक्त, म्हणजे व्यक्त पूजा करतात. तर आणखीन जर तुम्हाला उदाहरण दिलं, तर जर आजोबा वारलेले आहे आणि आपल्या घरामध्ये जर त्यांचा फोटो वगैरे नसेल तर आपण त्यांना कधी आपण फुला वगैरे फुला की हार नाही ठेवणार, कारण आपल्याला माहितच नाही की आजोबा कुठे आहे. आपल्या घरामध्ये नसेल तर आपण त्याची पूजा करू शकणार नाही. आपण त्यांचं जेव्हा पुण्यतिथी वगैरे असतात त्या दिवशी आपण त्यांना हार पण नाही देणार, कारण आपल्याकडे जेव्हा ते अव्यक्त स्वरूपामध्ये असते तर आपण त्याची पूजा करू शकणार नाही. परंतु त्यांच्याकडे फोटो वगैरे असेल तर आपण योग्य रीतीने त्याचे व्यक्त असं पूजा करू शकेल. तर हे जे अव्यक्त लोक जे असतात त्यांना पूजा वगैरे करायची नसते. आता जे इस्कॉनचे जे जास्तीत जास्त भक्त आहेत, तुम्हाला माहित असेल, तर हे सकाळी जवळजवळ 4 वाजता 300 350 जण जे आहे, जे ऑनलाईन वर्गामध्ये ज्यांनी अभ्यास केलेला आहे आणि जे आता भक्तीमध्ये आलेले आहे, ते सकाळी 4 वाजता उठत आंघोळ करून ते 4:30 वाजता ऑनलाईन मंगळा आरतीमध्ये येतात. माताजींना मी सांगितलं होतं की तुमच्यासाठी ती लिंक शेअर करा. 4:30 ते 5 ते मंगळा आरती करते. मंगळा आरती झाल्यावरती ते 5 ते जवळजवळ 7 वाजेपर्यंत ते जप वगैरे करतात. तर हे काय आहे सर, हे सर्व भक्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत.
तर असा अर्जुनाने जे प्रश्न विचारला होता, तर त्याच्यावरती आता भगवंत काय उत्तर देतात ते आता आपण अभ्यास करूया. श्री भगवान उवाच मय्यावेशयो मनो ये मा इतयुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्ततमा मतः. धन्य भगवान म्हणाले, ज्याचे मन माझ्या व्यक्तिगत स्वरूपावर स्थिर आहे, नेहमी महान आणि दिव्य श्रद्धाने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, तर हा जो इस्कॉनचा जो एक ब्रह्मचारी आहे, तो भगवंताचे आर्चविग्रह आहे. त्याला आपण तुम्ही मूर्ती म्हणतात, त्याला आम्ही आर्चविग्रह म्हणतात, कारण त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. आपण प्राण टाकतात. आपण आता मी तुम्हाला गणपतीचं उदाहरण दिलं, तर आपण जेव्हा मूर्ती वगैरे सिलेक्ट करायला जातो, अनेक मूर्ती असतात, सगळ्यांची पूजा करत नाही. परंतु आपल्या घरी ज्यावेळी प्राण प्रतिष्ठा होते, तेव्हापासून आपण त्यांची पूजा करायला सुरुवात करते. तर इथे भगवान तेच म्हणतात की माझे मन स्वरूपाचे स्थित आहे, नेहमी माझे महान आणि दिव्य श्रद्धाने माझी उपासना करतात, म्हणजे माझी पूजा करतात. सकाळी उठून त्याला आंघोळ टाकतात, नंतर त्यांना चांगले चांगले वस्त्र परिधान करतात, फूल वगैरे सजावट. हे सर्व काय आहे, तर हे सर्व त्याची स्वरूपाची पूजा करतात. म्हणजे ते नित्य नित्य इथे श्लोकामध्ये पण लिहिलेलं आहे की उपासनाकडे मग्न आहे. म्हणजे पूर्ण दिवस ते वेगवेगळे जे आर्च विग्रह आहे त्याची सेवासाठी जे मग्न आहे, तो सर्वात परिपूर्ण मानलो जातो. जो अव्यक्त, जो निर्विशेषवादी आहे, जो ज्याला मूर्ती पूजा करायची नाही, त्याच्यापेक्षा हा श्रेष्ठ आहे. कारण त्याची जी सर्व इंद्रिय आपण ज्या काही वेळा अभ्यास केला की आपली जी पाच इंद्रिय आहे, जसे दोन हात आहे, दोन पाय आहे, आपले डोळे, हे सर्व काय आहे, तर हे सर्व आपली इंद्रिय हे भगवंताच्या सेवासाठी आपण उपयोग करतात. कारण आपण तिसऱ्या अध्यायामध्ये अभ्यास केला की आपली इंद्रियावरती नियंत्रण केलं पाहिजे. पण इंद्रिय नियंत्रण करून करायचं काय, तर इंद्रियाचं नियंत्रण करून आपण भगवंताची प्रेममय, भक्तिमय श्रद्धाने, दिव्य दिव्य श्रद्धाने आपण त्यांची पूजा, उपासना केली पाहिजे. तेव्हाच आपण, भगवान म्हणतात की ते सर्वात परिपूर्ण आहे. असं भगवंताने जे अर्जुनाने जे प्रश्न मांडला होता की अव्यक्त निर्विश्वादी की व्यक्त याची पूजा केली पाहिजे, तेव्हा भगवंत म्हणतात की जे माझे व्यक्तिगत स्वरूपावर जसं आर्चविग्रहाची सेवा करतात, ते नेहमी महान आणि दिव्य श्रद्धाने माझी उपासना करतात, ते मी सर्वात परिपूर्ण मानतो. म्हणून आपण आपल्या घरी पण जे काय आहे, असं नाही मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आजपासून किंवा उद्यापासून श्रीकृष्णाची पूजा सुरुवात करा. तुमच्या घरी जे काय तुम्ही ज्या देवी देवताची ज्या वरती तुमची श्रद्धा आहे, त्याच्यासाठी तुम्ही 5-10 मिनिटं काढा. त्याच्या वस्त्र परिधान करा, त्यांना फूल द्या, एक अगरबत्ती उजवात आहे हे लावा. आणि आपण नव्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता की भगवंत चार प्रकारचे अ, प्रसाद स्वीकार ग्रहण करतात, म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोय. आणि मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं आणि आज परत सांगतो की तुमच्याकडे रोज तुम्ही जर काही प्रसाद ठेवत नाही, तर तुम्ही उद्यापासून शेवटची तुम्ही एक भगवंताला तुळशीचं पान नाही तर आपण एक साधा पाणी सुद्धा आपण त्याला प्रसाद म्हणून आपण अर्पण करू शकतात. पुढे भगवान म्हणतात की परंतु जे सर्व इंद्रियाचा संयम करून आणि सर्वाच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातले सर्व व्यापी अचिंत्य अविकारी आणि स्थिर आणि अचल असा परम सत्य निवेश रूपाची पूर्ण उपासना करून ते सर्वाच्या हिता संगला होऊन शेवटी माझी प्राप्ती करतात. तर मी तसं तुम्हाला थोड्या वेळ सांगितलं की आपण सर्व इंद्रियाचं संयमन केलं, पण त्याचे उपयोग कुठे करायचा त्याच्यावरती आपल्याला माहित नसेल, तर आपण काय करणार, तर आपण सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परम सत्याची निर्विशेष रूपाचं. तर निर्विशेष म्हणजे काय, तर ज्याचं स्वरूपच नाही, आपल्याला स्वरूप नाही, तर आपण त्याची उपासना कुठे करणार. आपल्याला कुठे जसं आपण एका मंदिरामध्ये जातो, मंदिराचं एक स्वरूप असतं. तर जिथे आपण कुठे मंदिर वगैरे नाही, तर आपण त्याची मंदिरामध्ये कुठे जाणार, आपण कोणाचा ऍड्रेस वगैरे द्यायचा, तर आपण कसं करू शकणार. तर इथे असं एक आपण उदाहरण देऊ शकतात की एक टपाल पेटी आहे. टपाल पेटी जी सरकारने जे मान्य केलेली आहे, त्याच्यामध्ये जर आपण आपलं जर पत्र वगैरे टाकलं, तर तो आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचून जाईल. परंतु जर कोणी एका असं आपण आणखीन एक टपाल पेटी तयार केलेली आहे, पण जे टपाल खात्याने मान्य नाही केली,
तर त्याच्यामध्ये जर आपण आपलं पत्र वगैरे टाकलं तर तो पोचणार नाही. तर इथे वेगवेगळ्या त्यांनी इंद्रिय संयम करून ते आपली समबुद्धी अचिंत्य हे सर्व लावून खूप प्रयत्न करतात. परंतु शेवटी त्याची प्राप्त हे खूप कठीण आहे, ते अवघड आहे, असं इथे भगवान म्हणतात की तुम्ही इंद्रियाचा संयम केला, पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही साकार स्वरूपाचा, त्याला आपण आर्च विग्रह म्हणतो, त्याच्यावर जर इथे चित्रामध्ये दिले आहे ते श्याम सुंदर मुरली मनोहर, हे परत परत मी तुम्हाला सांगतो की त्याच्यावरती जर आपण लक्ष ठेवून त्यांची प्रेममय सेवा केली तर आपण निश्चितपणे त्यांना प्राप्त करू शकतो, असं इथे भगवान या 2 श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, क्लेशो अधिकतरेस्तेषां अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर् दुःखं देह देहवद वदभक्तिर वा व्याप्यते. ज्यांचे मन परम सत्याचे अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्याने प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवासाठी नेहमीच अतिशय दुष्कर आहे. तसं इथे भगवान या श्लोकामध्ये आपल्याला परत सांगतो की ज्याचे मन परम सत्य अव्यक्त अव्यक्त निर्विशेष, म्हणजे असं भगवंताकडे जायचे असं तुम्हाला 2 मार्ग आहे. तर एक आता तुम्हाला मुंबईहून पुणे जायचे, तर मुंबई पुणे आपल्याकडे एक सुपर एक्सप्रेस हायवे आहे. तर त्याच्यामध्ये काय आपली स्पीड चांगली असते, आपण 150-200 पर्यंत आपण जाऊ शकतात. त्या रस्त्यावरती पेट्रोल पंप असतात, नंतर चांगले आपण रेस्टॉरंट आहे, हे सर्व आपल्याला आपला जो रस्ता आहे तो सुखकारी आणि आपल्याला साठी चांगला असेल. परंतु आणखीन एक जो रस्ता आहे, तर तो रस्ताच नाही, तो एका गावाहून जातो, तिथे खड्डे जास्त आहे, तिकडे पाणीची काही सोय नाही. तुमच्याकडे जर पंक्चर पडला तर पंक्चर करायला काय तुम्हाला सोय मिळणार नाही. तर असा जो रस्ता आहे तो, हा रस्ता आहे तो निर्विशेष, म्हणजे तिकडे त्रास खूप आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे धारीसाठी जीवनासाठी नेहमी अतिशय दुष्कर आहे. म्हणून आपण जो चांगला मार्ग आहे, जो भक्तांचा, जो भगवंताचा जो आकार स्वरूप आहे, साकार स्वरूप आहे, त्याची जर आपण पूजा केली तर तो श्रेष्ठ आहे, असं परत या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला इथे सांगतात. पुढे भगवान म्हणतात, ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः अनन्यनेव योगेन मा ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात् भवामि न चित्त पार्थ मय्यावेश चितचेतसाम्. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्म मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने करीत माझी उपासना करतात, माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझे ध्यान करीत असताना त्यांचे हे पाच मी जन्म मृत्यू संसार सागरून त्वरित उत्तर करतात. तर या श्लोकामध्ये परत आपल्याला भगवान सांगतात की जे माझे पूजन करतात, जसं आम्ही सांगितलं की आपण भगवंताची पूजा केली पाहिजे. आपले सर्व कर्म कर्म म्हणजे आपण कर्मकांडीतून जेव्हा आपण कर्मयोगामध्ये निघून जात अर्पण करतात आणि अनन्य भावाने बघ, अनन्य म्हणजे आणखी कोण नाही, फक्त भगवान श्रीकृष्ण, त्यांचीच आपण जर प्रेममय भक्तीमध्ये सेवा केली, भक्तिमय संलग्न होतात व माझे ध्यान करीत असताना त्यांचे हे पाठ मी जन्म मृत्यू सागर, म्हणजे ते स्वतः हा जो भवसागर आहे, आपण जे आपल्याला कर्माबंधन ठेवतात, ते त्यातून ते भगवंत आपल्याला उद्धार करतात, असं या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात की आपण जेव्हा आपण भगवंताला भक्तिमय सेवा करून आणि अनन्य भावाने जर आपण त्याची भक्ती केली तर निश्चित रूपे ते आपल्याला जो जन्म मृत्यू जरा व्याधीचा हा जो चक्र आहे, त्या जो संसार रूपात ज्याच्यामध्ये क्लेश जास्त आहे, त्यातून आपल्याला मुक्त करतात, आपल्या उद्धार करतील, असं परत या श्लोकाद्वारा आपल्याला भगवंत निश्चित करतात. तर भगवान म्हणतात की आता माझी भक्ती आहे, तर भक्तीचे आज 6 टप्पे आहेत. तर सर्वात वरची जो टप्पा आहे तो आहे अनन्य भक्ती. तर हे अनन्य भक्तीचं उदाहरण इथे दिलेलं आहे. तर भगवान काय म्हणतात, मय्यावे मन आतस्व मयी बुद्धिं निवेशय निवासिष्य मय्येव आता उद्धर्व न संशय. माझ्यावर पुरुषोत्तम भगवान तर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी गुंतवून माझी ठाई युक्त कर, अशी रीतीने तू निस्संदेह सदैव माझ्यामध्ये वास करतील. तर आपण तिसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की आपली जी 5 इंद्रिय आहेत,
तर पाच इंद्रियाचा आपण उपयोग कसं केला पाहिजे? तर आपले जे डोळे आहेत ते भगवंताला आर्चविग्रह आहे ते बघायला आपण उपयोग केला पाहिजे. आपले जे नाक आहे ते काय, ते आपण भगवंताला जे आर्चविग्रहाला जे फूल वगैरे आपण अर्पण करतात ते त्याचा वास घ्यायला गेली पाहिजे. आपले हात आहे ते काय, तर भगवंताची मूर्ती आहे ते तिकडे आपण जेव्हा काहीतरी साफसफाई वगैरे असतात तर मंदिरामध्ये जर साफसफाई करायची असेल तिकडे उपयोग केले पाहिजे. आपले जे हात आहेत ते आपण भगवान, आपले पाय आहे ते काय, तर आपण वेगवेगळ्या भगवंताचे मंदिर आहे तिकडे जायला आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. तर हे आपली जेव्हा आपण इथे भगवान हे म्हणतात की तुझे मन आणि बुद्धी, कारण आपण जेव्हा कठोपनिषदचा आपण अभ्यास केला होता त्याचे आपले पाच इंद्रिय आहे त्याची जे लगाम कोणावरती आहे तर आपला मन आणि बुद्धीवरती. तर मन आणि बुद्धीवरती जेव्हा आपण आपण नियंत्रण करतात तर निस्संदेह आपण भगवंताची अनन्य भक्ती करू शकतील. असं जेव्हा आपला हे दोन गोष्टीवरती जेव्हा आपला नियंत्रण असेल तेव्हा आपण पुरुषोत्तम भगवान मन स्थिर करून आपण त्यांची उपासना करू शकतील आणि तेव्हाच आपण अनन्य भक्ती करू शकतील. असं या श्लोकाद्वारा भगवंत आपल्याला त्यांची अनन्य भक्ती कशी केली पाहिजे, तर मन आणि बुद्धीला स्थिर करून केली पाहिजे असं या श्लोकाद्वारा भगवंत आपल्याला पुढे भगवान अथम चितं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामी छाप्तुम धनंजय. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चित निश्चलापणे माझी ठाई स्थिर करण्यात असमर्थ असेल तर भक्ती योगाचे नियामक तत्वाचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर व तुम्हाला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. तर इथे अं, हा जो दुसरा टप्पा आहे तो काय आहे, तो साधना भक्ती. साधना भक्ती म्हणजे काय, तर सकाळी उठा, सकाळी चांगला 4 वाजता उठा, आंघोळ करा, आंघोळ करून तुम्ही भगवंताची आरती करा, मंगळा आरती करा. नंतर काय करा, नंतर तुम्ही जप करा, ते दुसऱ्या चित्रामध्ये दिलंय, आणि नंतर शेवटची आपण कीर्तन करा. तर हे भगवंत आपल्याला ह्या श्लोकाद्वारे सांगतात. तर जर तुम्ही अनन्य भक्ती करू शकत नाही तर तुम्ही साधना करा माझी, म्हणजे आरच्या विग्रहाची सकाळी उठा, पूजा करा, जप करा, कीर्तन करा. ही साधना भक्ती दुसरा टप्पा तुम्ही करा. तर इथेही या श्लोकामध्ये दिलं की तू आपलं मन आणि माझ्या ठाई स्थिर करण्यास असमर्थ नसेल, कारण मन खूप चंचल आहे, त्याला वेगवेगळ्या इच्छा असतात. कारण ते इंद्रिय तृप्तीसाठी तो सर्वात लवकर तयार होऊन जातो. तर भक्ती योगाचं नियमाचं पालन करतं. भक्ती योग कसं करायची, तर भगवंताची आरच्या पूजा करायची, नंतर जप करायचं, हे भक्ती योगाचे टप्पे आहे. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न करशील आणि तुम्हाला पूर्ण सिद्धीची प्राप्त. कारण आपण जेव्हा हे आर्चविग्रह सेवा आहे, नंतर जप आहे, आरती आहे, आपण कीर्तन हे जेव्हा आपण करतात तेव्हा आपण भगवंताला प्राप्त करायची आपण इच्छा आपण उत्पन्न करू शकतील, असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून भगवान परत परत म्हणतात की आपला जो मन आहे तो आपला सगळ्यात मोठा मित्र आणि शत्रू आहे. तर मनाला जेव्हा आपण भगवंताची साधना भक्ती, आपण जर अनन्य भक्ती करू शकत नाही तर आपण भगवंताची साधना भक्ती केली पाहिजे. आणि जर आपल्याकडे साधना भक्ती होत नाही तर भगवंत आपल्याला तिसरा उपाय देतात. तर कुठला आहे, तो आहे निष्काम कर्म. निष्काम कर्म म्हणजे काय आहे, तर जे कर्म केल्यावरती आपल्याला फळामध्ये आपण बंधनामध्ये टाकत नाही आणि जे जन्म मृत्यू जरा व्याधी चक्र आहे त्यातून आपण निघू शकतात. तर या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, अभ्यासाप्यसमर्थोसी मत्कर्म परमो भवः मदर्थपमी कर्माणि कुर्वन् सिद्धिं वाप्स्यसि. जर तू माझी भक्ती योगाचा नियमाचं पालन करू शकत नाही नसाल तर फक्त माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा, कारण माझ्यासाठी कार्य करून तुम्ही परिपूर्ण अवस्थेवर याल. तर आपण अनन्य भक्ती जर आपण करू शकत नाही, जसं
आपण फक्त भगवान कृष्णाची पूजा आहे ते करू शकत नाही, तर भगवंताने आपल्याला साधना भक्ती दिली. साधना भक्ती ही जर आपल्याकडे जमत नाही, तर भगवान आता निष्काम कर. तर निष्काम कर्म कसं करायचं, तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर इथे एका मंदिर उभारण्याचं काम चालू झालेलं आहे. तर तिकडे तुम्ही तिथे सेवा करा. तसं सेवा कशी करायची, जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे तर तिकडे वायरिंगचं काम करा. तुमच्याकडे तुम्ही चांगला जर पेंटिंग वगैरे करू शकता, तुम्ही कलर काम करू शकता, तर तुम्ही तिकडे ते काम करा. नंतर तुमच्याकडे तुम्ही चांगलं असं वेल्डिंग वगैरे करू शकता, तर तुम्ही तिकडे जाऊन शेड वगैरे काही बांधायचं किंवा पत्रे वगैरे टाकायचं, तिकडे तुम्ही ती सेवा करा. म्हणजे ते ते निष्काम कर्म होऊन जाईल. तर तुम्ही जेव्हा अ, अनन्य भक्ती करू शकत नाही, भक्ती योग म्हणजे जो साधना भक्ती आहे, ते जर नियम पालन करू शकत नाही, तर तुम्ही काय करा, तर तुम्ही माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा. कारण भगवंताचं मंदिराचं कार्य हा भगवंताचंच कार्य आहे, असं या श्लोकेद्वारा भगवान म्हणतात. म्हणजे आपण जर अनन्य भक्ती करू शकत नाही, नंतर आपल्याला भगवंतानी साधना भक्ती दिली आणि ते पण जर करू शकत नाही, तर भगवंत आपल्याला आता निष्काम कर्म योग कर. तेही जर तुमच्याकडे जमत नाही, तर भगवंत पुढे आणखीन कुठली भक्ती आहे जे करून आपण त्यांना प्राप्त करू शकतात, ते आता आपल्याला सांगतील. पुढे भगवान म्हणतात, यत करोषि यत आसनासि यज जुहोषि तदासि यत यत तपस्यासि कौन्तेय ततद मत कुर्वन् अर्पणम. हे कुंती पुत्र, तू जे काही करतो, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसे तू जे काही तपस्या करतोस, ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. आपण 9व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की आपण जे काही खातात, जे काही आपण खातोस, जे काही आपण करणार आहे, ते सर्व दान करतो, हे सर्व आपण भगवंताला अर्पण केलं पाहिजे. तेव्हा ते ते आपला तो आपला जो कर्मकांड आहे तो आपला कर्मयोग होऊन जाईल. असं परत आपण 9व्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता, ते इथेच परत भगवंताने इथे दिलेले आहे. म्हणजे तो आहे तो सकाम कर्मयोग. म्हणजे जे आपण जे कर्म केल्यावरती आपण फळाची अपेक्षा करतो, त्याला सकाम कर्म इथे म्हटलेलं आहे. तर या श्लोकामध्ये भगवान सांगतात, अथेतप्यशक्तोऽसि कर्तुं मध्यमाश्रितः सर्व कर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असतील, तर सर्व कर्मफलाचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. तर आपण पहिला अनन्य भक्ती, नंतर भगवंतानी साधना भक्ती आणि तिसरा टप्पा होता तो निष्काम कर्म. म्हणजे आपण भगवंतासाठी आपण कर्म केल्या पाहिजे. तर तिथे भगवान म्हणतात की तू आता भौतिक जगामध्ये राहतो, तर तुझ्याकडे हे तीन तर होणार नाही. तर आता तू सकाम कर्म कर. पण सकाम कर्म कर आणि त्यासोबत काय कर, तर तू हे सर्व जे काय कर्म आहे, कर फलाचा त्याग कर. म्हणजे जे काय तू कर्म करतो त्याचा त्याग केल्यावरती तू आत्मस्थित होण्याचा तू प्रयत्न कर. तू का जे काय कर्म केलं आहे त्याचं तू फळाची अपेक्षा सोडू, फक्त तू कर्म कर. मला पण अर्पण करू नको. फक्त तू तो कर्माचा फला त्याग केल्यावरती तू आत्मस्थित होणारच आहे. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला चौथा टप्पा आहे भक्तीचा, तो इथे भगवंत सांगतात. तर आतापर्यंत आपण भक्तीची आपण 4 टप्पे बघितले. आता भगवंत आपल्याला 5वा आणि 6वा टप्पा कुठला आहे ते आता आपण पुढे अभ्यास करूया. तो 5वा टप्पा आहे ध्यान आणि 6वा टप्पा आहे ज्ञान. कारण आपण असं भौतिक जगामध्ये राहतो, तर आपण असं काही लोक आपण म्हणतात की ज्ञान हा सर्वश्रेष्ठ आहे. परंतु भगवान म्हणतात जेव्हा भक्ती असते, भक्तीमध्ये सर्वात चांगला जो आहे तो अनन्य भक्ती, आणि ज्ञान हा सगळ्यात खालचा टप्पा आहे. म्हणून तुमच्याकडे किती आपण काही वेळा आपण काल पण अभ्यास केला होता की वेदांना अभ्यास केल्यावरतीही तुम्हाला भगवंताची प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी अनन्य भक्ती हे सर्वश्रेष्ठ आहे. तर ह्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात, श्रेयो हि ज्ञानाभ्यास साधन ज्ञानम वा विशिष्यते ध्यानात कर्म फल त्यागस गच्छन्ति अनंतरम. तुला जर असा अभ्यास करण्यास शक्य नसेल, तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग त्याग करणे श्रेष्ठ आहे.
कारण अशा कर्मफला त्यामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. तर इथे वेगवेगळे तीन आपल्याला चित्र दिले. तर भगवान काय म्हणतात की जर तुला अभ्यास करायला शक्य नसेल, म्हणजे तू जर आता सकाळी जे आपण पहिला टप्पा बघितला, अनन्य भक्ती, ते तू करू शकत नसेल तर तू भक्ती योग म्हणजे आपण साधना भक्ती, ते पण तुला जमलं नसेल तर तू निष्काम कर, ते पण तुझ्याकडे नाही होत तर तू अ, असं काम कर, ते पण तुझ्याकडे दाखवत नाही तर काय कर, तू अभ्यास म्हणजे तू रोज भगवद्गीता भागवतम हेचा अभ्यास कर. परंतु भगवान इथे काय म्हणतात की अभ्यास शक्य नसेल तर तू ज्ञानाचं अनुशीलन कर. ज्ञान म्हणजे हे वेगवेगळ्या आपण हे भगवद्गीता भागवतमचा तू अभ्यास कर, करण्यात तू स्वतःला संग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे ध्यान, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं ध्यान करणं हे श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे, कर्मफलाचा त्याग, म्हणजे जो आपला जो चौथा टप्पा आहे सकाम कर्मयोग, तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण जेव्हा आपण कर्मफलाचा त्याग करतात त्या त्या त्यामुळे आपल्याला काय होतं, तर आपल्या मनामध्ये शांती असतात. कारण आपण जे काही कर्म केलेले आहे, सकाम कर्म केलेले आहे, ते आपण भगवंताला प्राप्त करायच्यासाठीच आपण आत्मसाक्षात्कारसाठी आणि आत्मशांतीसाठी केल्यामुळे ते आपल्याला शांती प्रदान करतात. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला अ, पाचवा आणि सहावा टप्पा जो आहे तो इथे आपल्याला सांगितलंय. तर आपण जर आपल्याकडे जर अनन्य भक्ती होत नाही तर आपण सका साधना भक्तीचा प्रयत्न केले पाहिजे. साधना भक्ती जर आपण ते करू शकत नाही तर आपण निष्काम कर्म केले ना, निष्काम कर्म पण आपल्याकडे जमत नसेल तर आपण सकाम कर्म केले पाहिजे. आणि शेवटची आपण ध्यान केलं पाहिजे, नाहीतर ना. ते हा जो सहा टप्पा आहे त्यातला जर आपण कुठलाही जर आपण प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण भगवंताकडे पोचू शकतात, असं या श्लोकामध्ये सांगतात. म्हणजे ज्ञान हा सर्वात खालचा टप्पा आहे आणि अनन्य भक्ती हा सर्वात वरचा टप्पा आहे. असं आपण तिसऱ्या श्लोकात आता 12व्या श्लोकापर्यंत आपण हे अभ्यास केला आहे. पुढे भगवान म्हणतात की जो जीवांचा द्वेष करत आहे आणि सर्व जीवांचा सदैव मित्र आहे, जो मिथ्य अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत आहे, जो सुखदुःखावर संभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झाले, तो मला अत्यंत प्रिय आहे. तर इथे चित्रामध्ये दिलं आहे की भगवंताने आपले जे सुहृदय मित्र म्हणजे सुदामाची सेवा केली, म्हणजे ते मिथ्य अहंकारापासून मुक्त आहे. कारण भगवंत राजा आहे आणि हा एका गवळी ब्राह्मण आहे. तर भगवंताने जेव्हा ते मनुष्य म्हणून अवतीर्ण झाले तर त्यावेळी त्याने हा अहंकारातून ते मुक्त होते आणि स्वतःला स्वामी समजत नाही. भगवान श्रीकृष्ण भगवान म्हणून अवतीर्ण झाले होते तरी त्यांनी स्वतःला स्वामी समजला नाही. जो सुख दुःख संभावना राखतो, म्हणजे आपण काय, तो जे सुख असतं तेव्हा आपण खूप हर्षोल्लास जातो आणि जेव्हा दुःख होतात तेव्हा आपण खूप घाबरून जातात, ते राखतो. जो क्षमाशील आहे म्हणजे छोटासा चूक केल्यावरती आपण काही वर्षापर्यंत जे आपले नातेवाईक आहे, आपले शेजारी आहे, आपले जे मित्र आहे, आपल्या बरोबर जे काम करतात त्याच्यावरती आपण खूप राग द्वेष ठेवतात. आणि जो सदैव तृप्त आहे, तर आपल्याला जे काही आपल्याला जेवण मिळतं की आपल्याला जे काही काम मिळालं आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा तृप्त असतं, आत्मसंयमी म्हणजे काय, तर आपली जी पाच इंद्रिय आहे त्याच्यावरती संयम ठेवला पाहिजे. आणि जेव्हा आपण पाच इंद्रियावरती जेव्हा आपण संयम ठेवतो ते आपले मन व बुद्धी आपण भगवंतावर स्थिर करून दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न होऊ शकतात. तर याच्यावरती तुमचा हा श्रेष्ठ उदाहरण आहे. कारण अ, आपण काही वेळा मी तुम्हाला सांगितलेलं, आज परत मी सांगतो की आज आपला हा जो 12वा अध्याय आहे हा आपला भगवद्गीतेचा दुसरा टप्पा आहे. कारण आपण जे पहिले 6 अध्याय आहेत ते कर्मयोग बघितलाय आणि दुसरे आता 7 ते 12 हे भक्तियोग आहे. तर तुम्ही दृढ निश्चयाने तुम्ही इथे आलेले आहे आणि तुम्ही आता 12 दिवस झाले तुम्ही हे अभ्यासक्रमामध्ये आलेले आहे, म्हणजे तुम्ही भक्तीमध्ये संलग्न झालेले आहे. म्हणून भगवान इथे तुमच्यासाठी म्हणतात की ते मला अत्यंत प्रिय आहे, असं या श्लोकेद्वारा अ, तुमचा इथे भगवंताने वर्णन केलेले आहे. कारण भगवद्गीताचं जर तुम्हाला ज्ञान घ्यायचं आहे तर तुम्हाला उत्साह, निश्चय आणि धैर्य हे तीन गोष्टी पाहिजे. कारण 18 दिवसाचा हा वर्ग आहे. 18 तास हे तुम्हाला ज्ञान घ्यायचं हे खूप अवघड आणि खूप कठीण असल्यामुळे हा मार्ग
वरती चालणारा आहे, भगवंताला अत्यंत प्रिय आहे, असा इथे भगवंता इथे या दोन श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, ज्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये संभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. जसं मी गेल्या श्लोकामध्ये वर्णन केलं आहे. तर हे सर्व आता नारद मुनी हे भगवान शिवकडे हे उपदेश घेतात आहे. तर आणि हे सर्व उपदेश घेतात की जो कोणी उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामध्ये उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, जसं मी तुम्हाला सांगितलं, भय आणि चिंता. कारण जो मनुष्य आहे त्याच्यामध्ये आपण हा त्याचे मनुष्य आणि प्राणीमध्ये चारच गोष्टी एक सारखीच असते, आणि ते काय आहे? तर आहार, निद्रा, भय आणि मैथुन. म्हणजे भय हे सर्वांना असतं, आणि चिंता आपल्याला उद्याची चिंता आहे, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे रोग होतात. तर इथे भगवान म्हणतात, तो जो भयाने चिंताने मुक्त आहे, कारण आपण भगवंतावर विश्वास नसल्यामुळे आपल्याला चिंता असते. तर जेव्हा आपण भय आणि चिंता सोडून आपण संभाव राखतो, तेव्हा आपण भगवंताला प्रिय होऊ शकतो, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान, जो माझ्या भक्त साधारण दिनातीन क्रियावर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणताही फल प्राप्त करण्याची महाप्रयत्न करत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. तर आपण भौतिक जगामध्ये राहतात, आपण वेगवेगळे, आपण कुठेतरी कामावरती जायचंय, तर आपण सकाळी लवकर उठून आपण कामावरती जातात. तिकडे 8 तास, 10 तास, 12 तास, काही असे जे काही ज्यांचे धंदे वगैरे असतात, ते काय करतात, तर 16 तास, 18 तासही आपल्या दुकानामध्ये असते, आपला जो धंदा आहे त्याच्यामध्ये टाकतात. तर इथे भगवान काय म्हणतात की जो माझ्या भक्त साधारण दिनादिन क्रियावरती अवलंबून नसतो, म्हणजे त्याला खूप पैसे जमायची खूप गरज नाही, जो शुद्ध, कुशल, चिंता रहित आहे, त्याला जे धंदा वगैरे करतात त्यांना काय असतं, त्यांना चिंता असते की माझ्या पुढची पिढीचं काय होणार, मला पैसे जमावा लागेल. चिंता रहित आहे, दुःखमुक्त, आणि कोणत्याही फलप्राप्ती याची महाप्रयत्न करत नाही. म्हणजे तो 8 तास काम केल्यावरती तो तो त्याला असं वाटतं की मी आता माझं जो भौतिक जगाचं जो कार्य आहे ते मी पूर्ण केलंय, आता मला 8 तास भक्तीमध्ये करायचं आहे, आणि 8 तास आपला जो झोप घ्यायचे, म्हणजे तो आपलं जे 24 तासाचे 3 टप्पे आहेत, त्यातला त्याने 8 तास आपलं भौतिक जगाचं सकाम कर्म जे काही करायचं आहे तो त्याने केलेला आहे. आणि आता तो बाकीचे जे 8 तास आहे ते आपलं कुटुंब, की आपल्या भक्तीसाठी ठेवतात, तो अत्यंत प्रिय आहे, असं भगवंत या श्लोकेद्वारा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. पुढे भगवान म्हणतात, जो जो हर्षित होत नाही किंवा करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही, आणि ज्याने शुभाशुभ गोष्टी त्याग केलाय, अशा भक्ताला अ, अशा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. आणि याचा उदाहरण इथे भगवान आपल्याला प्रल्हाद महाराजचा दिलेला आहे. कारण ते कधी हर्ष झाले नाही, त्यांना दुःखी झाले नाही, कारण त्यांना त्यांच्या वडिलांनी खूप त्रास दिला होता. तुम्ही त्या चित्रामध्ये बघू तर एक वेगवेगळ्याने त्यांनी मायाचा प्रयत्न, त्यांनी हातीच्या पायाखालीही त्यांना मारायचा प्रयत्न केला, परंतु ते भगवंताचे शुद्ध भक्त असल्यामुळे ते भगवंताला खूप प्रिय असले, आणि त्यांनी म्हणून भगवंताने त्याचं संरक्षण केलं. तर कुठल्याही आपण कुठेही फिरायला जातं, की आपण कुठलंही काम करायला जातात, तेव्हा आपण अ, जे काय आपण जे काही कार्यामध्ये जाणार आहे, ते त्याच्यावरती जर आपण भगवंताला अर्पण करून जर आपण घरातून बाहेर निघाले, तर भगवंत आपल्याला आपलं संरक्षण करतील. आणि कारण भगवान म्हणतात की अ, हर्ष होत नाही, दुखी होत नाही, शोकही करत नाही किंवा आकांक्षा करत नाही, आणि शुभाशुभ अशुभ गोष्टीचा आपण त्याग करतात, तेव्हा तो भक्त भगवंताला अत्यंत प्रिय आहे, असं परत या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला इथे सांगतात. पुढे भगवान म्हणतो, जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मनापासून शीत उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये संभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत, आणि जे काही मिळेल त्याला संतोष होतो, जो धराधाराची काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे,
तो मला अत्यंत प्रिय आहे. असं या दोन श्लोकावर भगवान सांगतात. आणि इथे आपण अमरीश महाराजची आपण कथा घेऊया. तर अमरीश महाराज, जसं आपण आपली जे पाच इंद्रिय आहेत, त्याचं तर अमरीश महाराज हे भगवंताचे शुद्ध भक्त होते. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर हे अमरीश महाराज आहे, ते आपले जे मी तुम्हाला सांगितलं की आपली जी त्याची स्वतःची जी पाच इंद्रिय आहे, ती त्याने फक्त भगवंताची सेवासाठी उपयोग केली होती. तर एका वेळीची गोष्ट आहे, एकादशीचा व्रत होता. आता सोमवारी एकादश आहे. तर दुसऱ्या दिवशी आपले जे द्वादश असतात, त्या दिवशी आपण जर पाळणा वगैरे करतात, म्हणजे जे आपल्या उपास सोडायचे एक वेळ असते. सूर्य उदय झाल्यानंतर एक दीड तास आहे, त्यामध्ये आपण ते आपण तीर्थ वगैरे घेऊन ते त्याचं पाळणं करायचं असतं. तर हा जो द्वादश असतात त्या दिवशी इकडे दुर्वासा मुनी नावाचे एक मुनी आहे, ते त्यांच्या घरी येतात. आणि राजा असल्यामुळे त्यांना स्वागत वगैरे करायचं असतं. तर दुर्वासा मुनी काय म्हणतात की मी आता तुझ्या घरी आलोय, तर मला आंघोळ वगैरे करायची आहे, मी आंघोळ करून येतो, नंतर आपण फळाहार वगैरे करू, आणि तुला जे काय मला माझ्यासाठी सेवा करायची आहे, ते तू नंतर कर. आणि दुर्वासा मुनी इकडे नदी वरती जाऊन आंघोळ करायला जातात. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की ज्या द्वादशी असतात, ज्या दिवशी आपल्याला उपास सोडायचे असतात, पाळणा करायचे असतात, त्याची एक निश्चित वेळ असतात. जर ती चुकून गेली तर तुम्ही जो उपास केलेला आहे त्याचा जो फळ आहे तो तुम्हाला भेटत नाही. तर आता हा जो वेळ आहे तो पूर्ण व्हायला आलेला आहे. आता दीड तास जो आहे तो आता जवळ आज उद्या आपण आता सकाळी 6 वाजता सूर्य उदय होतो, तरी 7:30 पर्यंत आपण तो उपास सोडायला पाहिजे. तर आता उपास सोडायची वेळ झालेली आहे आणि इथे दुर्वासा मुनी आंघोळ करायला गेलेले आहे, ते येत नाही. तर आता उपाय काय करायचा? म्हणून दुर्वासा मुनी आपल्या राज्यामध्ये जे ऋषी आहेत, ते त्यांना विचारतात की आता दुर्वासा मुनी आलेले आहे, जर मी उपास सोडला तर त्यांना असं वाटेल की मी त्यांची सेवा केलेली नाही, तर मी आता धर्म संकटामध्ये पडले, तर मी काय करू? तर तेव्हा त्यांचे जे राज्यामध्ये ऋषी होतात ते म्हणतात की तू जे तीर्थ आहे त्याचे तू 2 थेंब घे, आणि तू जो उपास आहे त्याचे पण पारणा होऊन जाईल, आणि त्याचा अपमान पण होणार आहे, कारण तू त्याच्यासमोर काय खाल्ले नाही, तू फळाहार पण घेतले नाही. तर जेव्हा हे उपास सोडतात, तेव्हा लगेच दुर्वासा मुनी त्यांच्या समोर येतात आणि त्यांना अ, त्याला अपमान करायला सुरुवात करतात, कारण की तू उपवास सोडलेला आहे, कारण तू तीर्थ घेतलेला आहे आणि माझा अपमान केलेला आहे. म्हणून ते आपल्या केसामध्ये एक केस आपलं जे डोक्यामध्ये जे केस आहे, डोक्यावरचे जे केस आहे, त्यातलं एक केस काढून ते जमिनीवरती टाकतात, आणि एक दैत्य असुर इथे उत्पन्न करतात आणि अमरीश महाराजला मारायचा प्रयत्न करतात. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, कालही सांगितलं होतं की जे अमरीश महाराज हे भगवंताचे शुद्ध भक्त असल्यामुळे, आणि भगवंत अच्युत आहे, म्हणजे त्यांचे जे भक्त आहेत त्यांच्यावरती जे संकट असतात त्याच्या पूर्वी तिकडे ते येऊन जातात. म्हणून भगवंत तिकडे सुदर्शन चक्र सोडतात आणि हा असुरचा वध होऊन जातात. असुरचा वध झाल्यावरती हा जो सुदर्शन चक्र आहे तो आता दुर्वासा मुनीच्या पाठीमागे पडतात. तर दुर्वासा मुनी पहिली जातात ब्रह्माजीकडे. जसं आपण ब्रह्मलोकामध्ये आपला जो लोक आहे त्याचे जे सर्वोच्च स्थान कोण आहे? तर ब्रह्माकडेच आहे. तर ब्रह्माजीकडे जातात, तर ब्रह्माजी म्हणतात हे माझं काम नाही, तू शिवकडे जा. तर ते भगवान शिवकडे जातात. तर शिव म्हणतात हे माझं काम नाही, कारण सुदर्शन चक्र हे भगवान श्री कृष्णच आहे, तर तू तिकडे जा. तर हे तिकडे नंतर कैलास पर्वतातून निघून ते गोलोका वृंदामध्ये जातात. तर तिकडे भगवान म्हणतात की तू आहे ना, माझे जे शुद्ध भक्त आहे त्याचा तू अपमान केलेला आहे, तर हे सुदर्शन चक्र मी काय करू शकणार नाही. तुला परत अमरीश महाराजचा चरणीला तुझी माफी मागायला आहे, तेव्हाच हा सुदर्शन चक्र शांत होणार. तर जेव्हा परत दुरासा मुनी अमरीश महाराजांकडे येतात आणि त्यांची जेव्हा माफी वगैरे मागतात, तेव्हा सुदर्शन चक्र अजून त्याच्या पाठीमागे पडलेलं आहे. तर दुर्वासा मुनी अमरीश महाराजला विनंती करतात की तुम्ही मला माफ करा. जोपर्यंत तुम्ही माफ करत नाही तोपर्यंत हा सुदर्शन चक्र माझ्या पाठीमागे पडणार आहे. तेव्हा अमरीश महाराज आपले 2 हात, तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, हात जोडून
भगवान श्रीकृष्णाला विनंती करतात, जर मी तुमची शुद्ध भक्ती केली आहे आणि मी जे काही उपास वगैरे केले आहेत त्याचे जर तुम्हाला मला फळ द्यायचे असेल, तर तुम्ही हा जो सुदर्शन चक्र आहे त्याला शांत करा. तर भगवंत या दोन श्लोकाद्वारे भगवंत आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतात की जर तुम्ही शुद्ध भक्ती केली तर तुमची प्रत्येक इंद्रिय जर त्यांची सेवासाठी उपयोग केली तर कितीही असुर मोठा असेल तरी भगवंत तुमची संरक्षण करायला येणार. आणि जो कोण असुर असेल की तो ऋषी पण असेल ना, ते तुमचं काही वाईट करू शकणार नाही, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा या कथेचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, जे भक्ती सेवेच्या या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे श्रद्धाने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वोच्च ध्येय बनवतात, ते मला खूप प्रिय आहे. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, तर भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्याच्या समोर एक मनुष्य बसलेला आहे. तो आहे बिल्वमंगल ठाकूर. तर बिल्वमंगल ठाकूर हा खूपच धनवान अ, अ, ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आला होता. ते त्यांचं कुटुंब दक्षिण भारतामध्ये राहायचं आणि ते वेगवेगळ्या लोकांची सेवा करायचं, त्याने दान करायचं, ते वेगवेगळ्या लोकांना अन्नदान वगैरे करायचं. तर जसं तुम्हाला माहित आहे, जसं तुम्हाला माहित आहे की आपण जे भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपल्याकडे जेव्हा पैसे जास्त होऊन जातात तेव्हा आपला काय होतं, तर आपला पतनची सुरुवात होते, आपल्याला वाईट सवयी लागून जाते. तर अशीच वाईट सवय हा बिल्वमंगळ ठाकूर लागली आणि तो एका वेश्या स्त्रीचा प्रेमामध्ये पडतो. आता तो दिवसभर पूर्ण तो चिंतामणी नावाची एक वेश्या असते त्याच्या पाठीमागेच तो हा आपला दिवसभर पूर्ण तिथेच राहतो. तर त्यांचा जेव्हा वडिलांचा जेव्हा मृत्यू होतो तर तो काय म्हणतो की हे लवकर करा, कारण मला जी माझी प्रिय स्त्री आहे त्याला भेटायला जायची इच्छा असते. जवळजवळ 1 वर्षपर्यंत तो त्या स्त्रियेच्या पाठीमागे पडतो. नंतर आता दुसऱ्या वर्षी जेव्हा त्याच्या वडिलांची पुण्यतिथी असते तेव्हा हे वगैरे पिंडदान वगैरे करायचं असतं, त्याच्यासाठी तो एका नदीचा तिकडे जातो. तिकडे जातो आणि ते जे तिकडे जे सर्व भट वगैरे जे जमा झालेले असतात त्यांना सांगतात लवकर करा, कारण तुम्ही खूप माझा वेळ घातलेला आहे, कारण मला तिकडे माझी प्रिय स्त्री आहे त्याला भेटायला जायची इच्छा असते, खूप इच्छा आहे. हे सर्व तुम्ही लवकर करा. तो तिकडे जेवण करायलाही थांबत नाही. आणि त्या दिवशी खूपच पाऊस पडतो, तर नदी जी आहे ती दोन काठ्यावरती व्हायला लागते. आणि त्याला आता जायचं तर ते काय करू, काय उपाय करू, कारण तिकडे होडी पण नसते. तिकडे तो बघतो की कुठेतरी एका झाड पडलेलं असं पाणीमध्ये वाहून आलेला आहे. तो त्या झाडाला पकडून तो नदीच्या काठ्यावरती येतो. तिकडे जाऊन बघतो, तो हा झाड नाही पण एका मृत शव आहे, कोणतरी त्याचा मृत्यू झालेला आहे, तो नदीमध्ये पडलेला आहे. नंतर तो जाऊन तो तिकडे सोडून हा जी चिंतामणी स्त्री आहे जिकडे राहते त्या घरीवरती जातो. तर खूप उशीर झाल्यामुळे ती स्त्री काय करते, आपले दार वगैरे आपलं जे दरवाजे आहे ते सर्व बंद करून टाकते. तर बिल्वमंगल ठाकूर आहे तो खूपच प्रेमामध्ये पडल्यामुळे तो आता कसं असं त्याला त्याच्या घरीमध्ये जाऊ, हा जो गेट आहे त्याचं कसं ओलांडून जाऊ याचाच विचार करतो. तो बघतो की एका झाडावरती एका रस्सी कुठे तो त्याला दिसते. तर तो झाडावर चढून ती रस्सी घेऊन ते ओलांडून तो त्या चिंतामणीच्या घरी जातात. तर त्याला जे झाडावरती जे रस्सी दिसली असते तो रस्सी नाहीत पण एका सर्प असतो. हे सर्व तो चिंतामणी नावाची जी स्त्री आहे त्यांना वर्णन करतो की तुझ्या मला तुझ्या भेटायची होतं म्हणून मी किती प्रयत्न केले आहे. मी माझ्या वडिलांचं श्राद्ध होतं ते सोडून तिकडचं जीवन सोडून आलो. नंतर तिकडे होडी नव्हती म्हणून मी एका शवचा आ, आ, शवचा हा आहे सयानी ते आलो. तुझ्या घरी यायला मला एका सर्पाची मदत घ्यावी लागली. तेव्हा ती चिंतामणी स्त्री अ, जी आहे ती म्हणतात की जितका प्रयत्न तू मला प्राप्त करायला प्रयत्न केला
एवढाच प्रयत्न जर तू भगवान श्री कृष्णाला जर प्रयत्न केला असता तर तुला निश्चितपणे ते तुला प्राप्त झाले. म्हणून हे त्याला जी चिंतामणी असते ती वेश्या नव्हती, पण हे त्याला आत्मसाक्षात करण्यासाठी एक भगवान श्रीकृष्ण ही शुद्ध भक्त होती. नंतर हे बिल्वमंगल ठाकूर जेव्हा त्यांना हे करतात की ते चुकीच्या मार्गाने प्रयत्न करत होते, त्यांनी आपली इंद्रिय आहेत फक्त इंद्रिय भोगासाठी उपयोग केले होते. मग नंतर ते आपले दोन्ही जे ते म्हणतात की माझा जे काही हा जो माझा अ, अ, पती माझं पतन झालेलं आहे ते माझ्या डोळ्यामुळे झालेलं आहे. म्हणून ते काय करतात, ते चिंतामणी जी स्त्री आहे त्याच्याकडे ते एक पिन घेऊन आपले दोन्ही जे दोन डोळे आहेत ते फोडून ते वृंदावनला निघून जातात. ते तिकडे शुद्ध भक्ती करतात आणि भगवान त्याला इथे अ, त्यांच्या समोर येतात. तर ते त्यांना नेत्र प्रदान करतात की तू माझी शुद्ध भक्ती केली आहे तर तू माझा आता स्वरूप बघ. तेव्हा बिल्वमंगल ठाकूर म्हणतात की मला आता परत जर मला तुम्ही नेत्र दिले परत माझं पतन होईल. म्हणून तुम्ही मला फक्त माझ्या समोर थांबा असं विनंती करतात. तर इथे या कथा आणि या श्लोकाचं तात्पर्य हेच आहे, जे भक्त भक्ती सेवेच्या आणि या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे श्रद्धाने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वोच्च ध्येय बनवतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णच सर्वोच्च ध्येय आहे, ते मला खूप प्रिय आहे. असं या श्लोकाचा आणि या कथेचा तात्पर्य आहे. इथेच आपला हा 12वा अध्याय आणि आपला हा